जय हरी. एकादश स्कंदामध्ये 182व्या भागात 19व्या अध्यायात आपण पाहतोय की अपरोक्ष ज्ञान झालं की प्रपंचाचं भान मिथ्या भासू लागतं, विषयांवर पाणी पडतं आणि कल्पना विरून जाते. सोंग घेतलेली राजा राणी दोघंही लटकी क्रीडा करतात. त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष दोन्ही मिथ्या आहेत असं त्या ज्ञानानं समजतं. स्वप्नात अनेक कर्म केली तरी जागेपणी त्यांचं काही बंधन असतं का? नाही. त्याचप्रमाणे मी हा जीव आहे आणि हे कर्म करत आहे हे सगळं खोटंच वाटतं. अशी ज्याची खरोखर स्थिती झाली असेल, म्हणजे ज्ञान नाही बरं का, ज्ञान म्हणजे माहिती होणं नाही नुसतं, तर अशी स्थिती होणं म्हणजे तिला आत्मप्राप्ती किंवा निजानुभव किंवा आत्मसाक्षात्कार म्हणतात. विषयोपभोगाशिवाय स्वानंद होणं हेच या अनुभवाचं खरं लक्षण आहे. आणि या अनुभवात अनुमानाचा प्रवेश नसल्यानं वृत्तीरूप ज्ञान आपोआप गळून पडतं. हे जरी खरं तरी असं अनुभविक ज्ञान होईपर्यंत श्रवण आणि मनन सोडू नये. तसंच आत्मानुसंधानाचा अभ्यास सतत चालू ठेवावा. मी काय आता ज्ञानेश्वरी वाचली, मला समजायला लागलं हो ज्ञानेश्वरीचं काय. दासबोध कितीदा वाचला मी, तुम्हाला काय सांगू. सगळं माहिती झालं आता. दासबोधात काय आहेत, किती दशक आहेत, 20 दशकांमध्ये काय काय सांगितलेलं आहे सगळं समजलेलं आहे आता हे ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये. अहो गीता मुखोद्गट झाली, मला पूर्ण 18 अध्याय पाठ झाले. आता काय राहिलं? आता काही करायची गरज नाही. हा भ्रम आहे. हे फक्त ज्ञान आहे, पण हे अनुभविक ज्ञान नाही आहे. आणि म्हणून आपल्याला नाथ महाराज सांगतात की सगळं जरी माहिती आहे, सगळं ज्ञान जरी झालं तरी ती वृत्ती ही अनुभवाची होईपर्यंत ते श्रवण आणि मनन सोडू नये. आणि तसंच आत्मानुसंधानाचा अभ्यास सतत चालू ठेवावा. म्हणजे एकदा केला एकदा सोडला असं करायचं नाही. आणि या सातत्यातूनच ध्यास लागतो. तो परत परत तेच. म्हणजे अभ्यास म्हणजे तरी काय आहे? तत्कथनम, तत्चिंतनम, अन्योन्यम, तत्प्रबोधनम. आणि एकाच गोष्टीचा जर आपण ध्यास घेत राहिलो ना, तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळ्या अवस्थांमध्ये आम्हाला तो ध्यास असा भेडसावतो की असं वाटतं तिथपर्यंत मला जायचंच आहे, मला ते मिळालंच पाहिजे. पण मिळवायचं काय? प्रापंचिक गोष्टींचा ध्यास प्राप्त करता करता चिंता ही निर्माण होते. आणि मग म्हणतात की चिंता ऐसी डाकी है, काट कलेजा खाए, वैद्य बिचारा कहाँ क्या करे, कहाँ कहाँ तक मरहम लगाए किंवा कहाँ कहाँ तक दवा लगाए. म्हणून प्रापंचिक याची चिंतन ते करण्यापेक्षा सातत्याने ध्यास या गोष्टीचा घ्यायचा. तो म्हणजे मी कोण कोठील कुठे, मज लागी जाणे, काय जगात घडले, मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना हीच मागणी मागितलेली होती. आणि प्रत्येक ज्ञान व्यवहारामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय यांचा एके ठिकाणी संबंध येतो. ज्या ज्ञानामध्ये ज्ञेयावर वाजवीपेक्षा अधिक भर दिलेला असतो त्यातून दृश्य जगाबद्दलचं ज्ञान निर्माण होतं. सध्या विज्ञान पंडित निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास करून जगाच्या विविध अंगांचं पुष्कळ ज्ञान मिळवत आहेत. पण ज्यावेळी ज्ञात्याचं ज्ञान मिळवण्याची खटपट होते त्यावेळी तत्त्वज्ञान आणि आत्मज्ञान यांची वाढ होऊन मनुष्याचं आदर्श जीवन कोणतं हे समजतं. संतांचं म्हणणं असं आहे की देहाच्या मूलभूत गरजा उत्तम रीतीनं भागविता येतील इतकं बाह्य जगाचं ज्ञान माणसाला केव्हाच झालं आहे. परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र तो फारच मागे आहे.
म्हणून मानवी जीवनातील समतोलपणा नाहीसा होऊन व्यक्ती जीवनाला योग्य दिशा लागत नाही. तसं न व्हावं म्हणून प्रत्येकानं आत्मज्ञान करून घ्यावं. ज्ञानधनानं अत्यंत संपन्न आणि विज्ञानानं परमपवित्र असं ब्रह्मस्वरूप झालेले संत भगवंताची खरी भक्ती करतात. मी कोण आहे हे त्यांना कळलेलं असतं. हृदयात राहणारा मी आत्मस्वरूप असल्यानं तो जन्ममरणाहून निराळा, त्रिगुणांना न शिवणारा आणि प्रपंचापासून अलिप्त असणारा आहे. हा दृश्य प्रपंच उत्पत्तीच्या आधी नसतो आणि अंती मुळीच राहत नाही. मध्ये जो त्याचा भास होतो ना, तो तात्पुरता असतो. प्रपंचाच्या या तिन्ही अवस्थांमध्ये आत्मस्वरूप जसंच्या तसंच कायम राहतं. म्हणून उपाधिरहित शुद्ध मीपणानं वावरणारं आत्मस्वरूप तेवढं सत्य असून दृश्य प्रपंच मिथ्या आहे. हा खरा मी प्रवृत्ती आणि निवृत्ती, चांगलं आणि वाईट या द्वंद्वांपासून मुक्त आहे. तो निर्गुण, निस्संग, निराकार, अज, अव्यय, अक्षर, अनंत आणि अपरंपार आहे. वृत्ती अंतर्मुख होऊन विषयाचं भान पूर्णपणे सुटलं की मी देह आहे ही भावना जळते. काय सांगतात नाथ महाराज? जळते. जळालेलं पुन्हा उगवत नाही, जळतं. आणि मी ब्रह्म आहे हा अनुभव उदय पावतो. हा अनुभव उदय पावण्यासाठी विवेक आणि वैराग्य दोन्ही पाहिजेत. आता दोन्ही का बरं? विवेकही पाहिजे आणि वैराग्य पाहिजे का? तर विवेक हा आहे, पण वैराग्य जर नसेल तर मात्र फजिती होऊ शकते. ह्यासाठी वेदव्यासांचा शिष्य जैमिनी याचं उदाहरण आपल्याला घेता येतं. अशीच तत्त्वज्ञानाची चर्चा चालू असताना वैराग्य, विवेक हे ते सांगत असताना वेदव्यासांनी सांगितलं वैराग्यही तितकंच आवश्यक आहे. तर ते म्हणाले की विवेक असल्यानंतर वैराग्य परत कशाला पाहिजे? मग वेदव्यासांनी प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी त्यांना वैराग्य कसं आवश्यक आहे त्यासाठी तिथून निघून गेले कुटीतून आणि एकटेच जैमिनी बसलेले होते. संध्याकाळची वेळ होती. एकदम आभाळ झाकाळून आलं. पाऊस धो 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 पडायला लागला. त्यांच्या कुटीच्या बाहेर एक सुंदर तरुणी ही उभी होती. उभी म्हणजे आता ती धो धो पावसामध्ये भिजलेलीच उभी होती आणि कुटीमध्ये एकटे जैमिनी होते. त्यामुळे त्यांनी त्या बाहेर येऊन त्या स्त्रीला बोलायला सुरुवात केली. अगं भिजू नको, तू इतकी सुंदर आहेस, तुला त्रास होईल, तू कुटीमध्ये ये. ती म्हणाली नाही, आपण खूप उच्च आहात, मी क्षुद्र आहे, मी आपल्या कुटीपर्यंत येऊ शकत नाही आणि मी थोडा वेळ पाऊस निघून गेला की पाऊस संपला की मी इथून निघून जाईल, आपण तिथेच थांबा. आता यांच्या भावना उचंबळून आल्या, कारण वैराग्य प्रखर नव्हतं. ज्ञान होतं पण वैराग्य प्रखर नव्हतं ना. मग ते म्हणाले की अगं तू इतकी सुंदर आहे, तरुणी आहेस, मला असं वाटतं की तुझं जर लग्न झालेलं नसेल तर आपण लग्न करूया. ती म्हणाली अहो आपण एवढे मोठे ऋषी तपस्वी महान आहात, आपण वेदव्यासांचे शिष्य आहात आणि मी क्षुद्र आहे, आपला विवाह कसा होईल? त्यावेळेस त्यांचा म्हणजे वैराग्य नसल्यामुळे त्यांच्या मुखातून अनेक शब्द वचनं असे येत होते की अगं माझं तुझ्यावर मन बसलं आहे आणि जिथे मन बसलं असेल तिथे मग बाकी गोष्टींचा विचार नसतो. मग ती म्हणाली की ठीक आहे, पण आमच्याकडे विवाहाची एक पद्धत अशी आहे की ज्यानी जिथे ज्या ठिकाणी विवाहाची इच्छा उत्पन्न केलेली आहे त्या व्यक्तीच्या पाठीवर बसायचं आणि त्या वास्तूला 3 प्रदक्षिणा मारायच्या, म्हणजे मग विवाह संपन्न झाला. बरं ती पण हुशार होती, कारण ती काही अशी तशी मुलगी नव्हती कोणी. मग ते म्हणे 3च प्रदक्षिणा का? तर त्यांनी सांगितलं की सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाच्याही पलीकडे जाऊन जो तुला स्वीकार करेल त्याच्याशी तू लग्न कर, अशी आमच्याकडची पद्धत आहे. आणि म्हणून तुम्ही मला जर पाठीवर घेतलं, तुमच्या कुटीभोवती फक्त प्रदक्षिणा मारली तर आपला विवाह होऊ शकतो. यांना वाटलं इतकं सोपं आहे का विवाह करणं? मग काय अवघड आहे,
ते म्हणाले, बस माझ्या पाठीवर. ती पाठीवर बसली. बसल्याबरोबर हलकी होती. एक प्रदक्षिणा मारेपर्यंत तिचं वजन खूप वाढलं. दुसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेस आता यांना ते पेलवत नव्हतं. यांना कळे ना की ही नेमकी पाठीवर चढली तेव्हा इतकी हलकी होती, आणि आता तर तिसऱ्या प्रदक्षिणेला ते पाऊल उचलतायत तर त्यांचं पाऊल उचलल्या जात नव्हतं. इतकं वजन होतं. आता कसा तरी पाऊल उचलणार तर त्यांच्या असं खाली वाकलेले ते ओझ्यामुळे त्यांच्या अंगावर पांढरे केस दिसायला लागले, समोर तोंडासमोर आलेले. आता ते घाबरले. पांढरे केस माझ्या तोंडासमोर कसे काय येत आहेत? त्यांनी पटकन सरळ होऊन बघण्याचा प्रयत्न केला, तर ती तरुणी नव्हती, तर ते वेद व्यास होते. आणि त्यावेळेस त्यांना लाज वाटली की वैराग्याशिवाय विवेक लंगडा असतो, तर विवेकाशिवाय वैराग्य आंधळं असतं. ज्ञानाला विज्ञानाची जोड मिळाली म्हणजे जीवपणाचा निराश होतो. वास्तविक ब्रह्मस्वरूपाचा असलेला जीव खोट्या कल्पनेनं संसारात गुंतून पडला आहे. कामक्रोधांनी जर्जर झालेले, वासनेने डबडबलेले आणि अनेक दुःखांच्या यातना भोगत असलेले जीव आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरतात आणि जन्ममरणात गुरफटतात. जय हरी.